नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. उद्या शनिवार दिनांक 13 मे रोजी दुपारपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो, असे बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. आज शुक्रवार दिनांक 12 रोजी कडेकोट पोलीस सुरक्षेत बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघातील EVM मशीन्स पोलीस बंदोबस्तात RPD महाविद्यालयात जमा करण्यात आल्या. यावेळी स्ट्रॉंग रूमची पाहणी करून ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले असून उद्या शनिवारी निकाल लागणार आहे. त्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होणार आहेत. सरकार स्थापन करताना आमदार तसेच मंत्र्यांना शपथ दिली जाते. ती शपथ बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये घ्यावी, तसेच सुवर्णसौध येथे सरकारची स्थापना करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी व 12वीचे निकाल आज अचानकपणे कोणत्याही पूर्वसूचनेविना ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आला. 93.12% विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून मुलींनी या परीक्षेत मुलांच्यापेक्षा 1.98% बाजी मारली आहे व 12वी परीक्षेत 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% घट दिसून येत आहे. हुक्केरी तालुक्यातील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिटनी फाटा येथे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या धाब्यावर 2 कंटेनर चालक गाडी लावून जेवणासाठी थांबले होते. यावेळी अचानकपणे प्रेशर पाईप फुटल्याने आग लागली. त्यामुळे 2 कंटेनरसह कंटेनरमध्ये 16 नवीन कार जळून खाक झाल्या. या दुर्घटनेमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हुक्केरी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. शनिवार दिनांक 13 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळपासूनच बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात CRPC कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाचा मोठा फटका हेस्कॉमला बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. विद्युत वाहिन्या तुटणे, वीज खांब पडणे, ट्रान्सफॉर्मर निकामी होणे असे प्रकार सर्रास घडून येतात. नुकतेच कडोली भागात पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत, तर हेस्कॉमचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला. मात्र स्वच्छता आणि देखभालीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दुर्लक्ष केल्याने अस्वच्छतेचे आगार बनले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने कानोळा केल्याने सध्या हे बसस्थानक अवैध कारभार आणि अस्वच्छतेचा अड्डा बनला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड याकडे लक्ष देईल का, असा मुद्दा सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. राज्यातील GTPR 2022 या सालातील पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात पात्र ठरलेल्या अंतिम यादीतील उमेदवारांची मूळ दाखले स्वीकारणे तसेच कागदपत्रांची पडताळणी 16 मे ते 19 मे अखेर करण्यात येणार आहे. चिकोडी शिक्षण जिल्हा उपसंचालक मोहनकुमार हंचाटे यांनी पत्रकारांद्वारे सदर माहिती कळवली आहे. वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडीचे शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 7 वाजता येळ्ळूर येथून प्रस्थान होणार आहे. ही पायी दिंडी मंगळवार दिनांक 27 रोजी पंढरपूरला पोहोचणार असून या पायी दिंडी कमिटीची बैठक गुरुवार दिनांक 11 रोजी दिंडीचे चालक हबप मारुती महाराज सांबरेकर यांच्या निवासस्थानी पार पडली. CBSE अभ्यासांतर्गत PUC द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मच्छे येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 मध्ये शिकणाऱ्या संस्कार यल्लाप्पा बागेवाडी या विद्यार्थ्याने 91.6% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कारवार जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 57 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला शनिवारी कुमठा येथील AV बाळिगा कला आणि विज्ञान महाविद्यालयात होणाऱ्या मतमोजणीनंतर लागणार आहे. मतमोजणीसाठी महाविद्यालय सज्ज झाले असून जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कुमठा हे नगर हाऊसफुल झाले आहे. उमेदवार व त्यांचे कट्टर समर्थक, मतमोजणी एजंट, मतमोजणी यंत्रणा शुक्रवारीच कुमठा येथे दाखल झाल्याने नगरातील हॉटेल्स, लॉजिंगसमोर हाऊसफुलचे बोर्ड झळकत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 पर्यंत सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. कारलगा येथे चवाटा मंदिरात चवाटा देवीची मूर्ती प्रतिष्ठापना सोमवार दिनांक 15 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम करून करण्यात येणार आहे. चवाटा देवीची नव्याने बनवण्यात आलेली पंचधातूच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी गावातून काढण्यात येणार आहे. मूर्तीची मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी अभिषेक व धार्मिक विधी करून विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जून महिन्यापासून CLE संस्थेच्या वतीने BSc नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार असून
40 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे। यामध्ये 20 सरकारी तर 20 मॅनेजमेंट कोट्याचे आरक्षण आहे। BC विद्यालयासाठी प्रस्ताव पाठविला असून लवकरच मंजुरी मिळणार आहे। संस्थेच्या विविध शाखांनी यंदा झालेल्या SSLC व PUC परीक्षेत लक्षणीय यश मिळवले असल्याची माहिती CLE संस्थेचे कार्यदर्शी जगदीश कवडगीमठ यांनी दिली। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।